नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। तर आज आपण बोटनेक ब्लाउज डिझाइन करणार आहोत। तर हे कॅनव्हास लागणार आहे बोटनेक डिझाइनसाठी। तर हे अस्तर आहे आणि हा मेन कापड आहे। अस्तर बॅक साइड कट झालेली आहे, आपण माप बघून घेऊया। तर इथे बॅक साइड तयार मला 14 पाहिजे, तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतले 15 वर। त्यानंतर जे आपल्याला ह्या बोटनेकसाठी शोल्डर लागतं ते आहे 7 आणि मुंडा पण घेतला आहे 7। त्याच्यानंतर छातीचे चौथे माप टाकायचे आहेत आणि इथे पण कमरेचं चौथं माप इथे घ्यायचं आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे 36 साईजचं ब्लाऊज आहे। तर आता आपण बोटनेक कट करणार आहोत। तर बोटनेक गळा हा 3.5 या रुंदीवर घ्यायचा असतो बघा, 3.5। तर 3 ते 4 तुम्ही 3 ते 4.5 पर्यंत सुद्धा याची इथे गळा रुंदी बोटनेकसाठी घेऊ शकतात, पण 3च्या तिकडे खाली नाही होत। तर या गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या। त्याच्यानंतर गळ्याची उंची घेत आहे 4, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल। आता हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे आता आपण बोटनेकला आकार देऊन घेऊया। या पद्धतीने बोटनेकला आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे गोल। तर हे मी प्रिन्सेस कटमध्ये बोटनेक शिवलेलं आहे। फ्रंट साईडला पण एवढाच रुंदीचा आणि उंचीचा गळा येईल। तर त्याच्यानंतर आता आपल्याला खाली बोटनेकला जर डिझाईन करायची असेल तर आपल्याला सेम तेवढाच बॉक्स खाली घ्यायचा आहे जेवढी आपल्याला उंची घ्यायची। तर इथून आपण 1.5 इंच करायचं आहे जर तुम्ही बॅक ओपन नाही करत असणार तर। या पद्धतीने बॉक्स आपला इथे तयार झालेला आहे। हा कॅनव्हास घेतला आहे, त्याच्या मापाचा आपण इथे कट करून घेऊया आणि इथे तुम्हाला ज्या आकार द्यायचा असेल या कॅनव्हासमध्ये तुम्ही त्याप्रमाणे आकार देऊ शकता। तर हे झालेलं आहे या पद्धतीने। तर इथे आपण याला आता आकार करून घेऊया गळ्याला कॅनव्हासला। तर मी ह्या पद्धतीने आकार करून कट करून घेतला। आता आपण इथे बोटनेक राऊंड कट करून घेऊया। तर हे आता आपलं मेन कापड आणि अस्तर असं ठेवून आपण बोटनेकला पलटी मारवायची आहे, त्याच्यामुळे शिलाई टाकून घेणार आहोत। तर इथे आपण असा गोलाकार असा शेप देऊन घेऊया, म्हणजे जेणेकरून आपण मशीन चालू तर ती एकसारखी येईल। तर ह्या पद्धतीने आता आपण ह्या पिना काढून घेऊया आणि हा गळाचा एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेऊया। आता आपण छोटे छोटे नॉचेस देऊन घेऊया या पद्धतीने। तर पलटी करून घ्यायचं आहे, व्यवस्थित नग मारून घ्यायचा, म्हणजे प्रेस होऊन जातं ते एका साईडला, जेणेकरून आपण जेव्हा दाब शिलाई टाकतो तर ती एकसारखी येते। इथे दाब शिलाई आपल्याला एकसारखी घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो गोल गळा आहे त्याचा शेप चुकणार नाही। या पद्धतीने आता आपण अस्तर हे पूर्ण मेन कापडला लावून घेत आहोत। या पद्धतीने आता आपलं अस्तर मेन कापडला जोडलं गेलं आहे। आता आपण हे एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेऊया या पद्धतीने। तर बोटनेक ही आता खूप ट्रेडिंग असं ब्लाऊज आहे। तर आता हे बोटनेक तयार झाला आहे। आता आपण याच्यावर आकार करणार आहोत, म्हणजे डिझाईन करणार आहोत। तर बघा इथे सिंपलसे डिझाईन मला करायची, याचा एकसारखं ठेवून मध्ये काढून मी पट्टीने असं सरळ करून घेत आहे, लाईन टाकून घेत आहे। आता बघा याच्यावर जो आपण गळा शेप केलेला होता बघा, हा पान सारखा आपण शेप केलेला आहे, पानासारखा, आंब्याच्या पानासारखा, तो इथे मी कट करून घेतला। असं एक्स्ट्रा कापड असतो त्याच्यावर ठेवून आपल्याला हे अस्तरला हे कॅनव्हास ठेवून असं पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं हे कॅनव्हास सरकणार नाही। आता आपण हे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया। याच्यापासून अर्धा इंच जास्त असं, कॅनव्हासपासून अर्धा इंच जास्त असं अस्तर कट करून ते ह्याप्रमाणे फोल्ड करायचे, ते नॉचेस टाकून घ्यायचे आहे जॉईन करत असताना।
या पद्धतीने। तर एक काळजी घ्यायची, ते पण कॅनव्हसला आणि अस्तरला गुढी पडायला नको, जेणेकरून आपला शेप हा चुकीचा दिसणार नाही। तर ह्या पद्धतीने आपल्याला कॅनव्हस अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे। आता बघा, आता आपण हा शेप या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे रेषेवरती मधोमध, आणि इथून आपण पण पिना लावून घेणार आहोत, जेणेकरून हे सरकणार नाही। आता बघा, जे कॅनव्हस आहे ना आपलं, त्याच्या बाजूने आपल्याला टिप टाकायची, म्हणजे कापडवर, कॅनव्हसवर टिप येणार नाही। या पद्धतीने व्हिडिओत दिसते त्या पद्धतीने तुम्हाला हे शेप असं व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे लावत चालायचं आहे। तर या पद्धतीने आता आपण जो आपला कॅनव्हसचा शेप आहे तो आपण ब्लाऊजला लावला आहे, मधून नॉच देऊन आपण आता हे कट करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण जी टिप टाकली त्याच्या 1/2 इंच इकडे आपल्याला हे मधून अस्तर कट करून घ्यायचे, नॉचेस या पद्धतीने देऊन घ्यायचे आहेत। तर आता हे पलटी करून घेऊया आपण। तर मैत्रिणी कोणी नवीन असतील चॅनलवर तर त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा। तर हे आपलं आता पलटी झाली। आता आपण काय करणार आहोत, तर हा जो आपण कॅनव्हस लावलेला आहे या शेपला, त्याला आपण दाब शिलाई टाकणार आहोत अस्तरकडून। त्याच्यानंतर परत एक आपण 1/2 इंचच्या अंतर सोडून अशी एक डबल शिलाई आपण इथे लावून घेणार आहोत। मैत्रिणींनो, कॅनव्हस आहे तो त्याला आपल्याला नंतर हट शिलाई करायची आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या। या पद्धतीने आता आपला शेप तयार झालेला आहे। आता आपण बॅक टक्स टाकून घेणार आहोत। बॅक टक्स हे बोटनेकला पण आपला जे कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज असतात, सिंपल ब्लाऊज, त्यांच्यासाठी जेवढा टक्स टाकतो तितकाच आपल्याला इथं बॅक टक्स टाकायचा आहे। पाठीचे टक्स हे टाकायचे आहेत। आता बघा आपले टक्स झाले। तर मी आता इथे साडीचा कापड घेतलेला आहे साधारण 2 इंचचा, त्याला मी अशी खालून कमरेच्या साईडने अर्धा इंच सोडून अशी जॉईन मारून घेत आहे, म्हणजे शिलाई टाकून घेत आहे। त्यानंतर त्याला पायपिंगसारखं असं दुमडून घेत आहे, आणि इथे खाली कमरेच्या साईडने मी इथे पायपिंग करून घेत आहे। तर मी याच पद्धतीने बाहीला पण पायपिंग केलेली आहे। तर इथं वरती गळ्याला मी नाही केली, ते जरा जास्तच हे झालं असतं, त्याच्यामुळे मी इथे फक्त कमरेला, पाठीच्या बाजूला, पुढच्या बाजूला आणि बाहींना खाली असं मी ही पायपिंग केली। आता बघा, मी एक कापड घेतलेलं आहे, त्याला असं थोडंसं वाळून दोघी साईडला मी शिलाई टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ते मधोमध असं दोघी कापड घेऊन साईडने पण मी एक शिलाई टाकून घेत आहे या पद्धतीने। आता आपण हे पलटी करून घेऊया। या पद्धतीने पलटी करून घ्यायचे आपल्याला। त्याच्यानंतर आपण हा जो शिलाईचा कापड आहे ना, तो असं सुईने ना वरती काढायचा आहे आपल्याला। या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत की मी कसं व्यवस्थित त्याचे टोक काढून घेत आहे। तर हे असं या पद्धतीने आपल्याला इथे हे करून घ्यायचं। त्याच्यानंतर ह्या मधोमध आपल्याला असं प्लेट टाकून इथं आपण या पद्धतीने टिप टाकून घेणार आहोत, शिलाई करून घेणार आहोत, म्हणजे आपलं हे बो तयार झालेलं आहे। आता त्याच्यानंतर मी एक पट्टी साडीची कापडची करून ठेवलेली होती, इथे आपल्याला फक्त ती अशी मधोमध लावून खालून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून हे पॅक होऊन जाईल। तर बघा, आता हे बो तयार आता झालेलं आहे, ते खालचं मी कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे जे बो आहे खाली आपल्याला जो आपण शेप दिला आहे तिथं आपल्याला खाली हे लावायचे। तर याला मी सुई धाग्याने इथे हाताने लावून घेत आहे। या पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करायचे। आपण ही पट्टीला जी शिलाई टाकली ती पण इथे पूर्ण खाली कवर व्हायला पाहिजे, या पद्धतीने हे बो इथे लावून घ्यायचे। तर बघा, हे आता ही बो लावून तयार झालेलं आहे, आणि ही डिझाईन बोटनेकची आपली बॅक साईडची तयार झाली। तर मैत्रिणींनो, बघा किती सुंदर अशी ही डिझाईन दिसते।
आणि खूप प्रोफेशनल पण वाटतं. आणि मी इथे वरती एक हे गोल्डन कलरचं बटन इथे ठेवून घेतलेलं आहे. तर ही झाली आहे आपली बोटनेकची डिझाईन कंप्लीट. आणि हे बोटनेकची बॅक साईड आहे, किती सुंदर अशी डिझाईन इथे झालेली. तर हे 36 साईजचं ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज माझं आहे, तर माझी साईज 34 आहे. मी तर 2 इंच एक्स्ट्रा इथे 36 साईजसाठी घेतले, कारण हे सैल ब्लाऊजच खूप सुंदर दिसतं. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि माझं व्हिडिओ हे इतरांबरोबर शेअरही करा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.